झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहतात खाजगीकरणाची शाळा आणि आपल्याबरोबर चर्चा करतायत रमेश जोशी, संदीप देशपांडे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर अरुण निगवेकर। पहिल्या सेगमेंटमध्ये आपण असं पाहिलं की खाजगीकरणाला जर काही पर्याय नसेल तर खाजगीकरण कशा स्वरूपात करता येईल आणि ते का करायचं। या खाजगीकरणाची दत्तक योजना आलेली आहे, त्या दत्तक योजनेचे 4 ठळक टप्पे मी तुम्हाला सांगतो आणि चर्चेला सुरुवात करतो। शाळेचं पूर्ण व्यवस्थापन खाजगी संस्थेकडे, शिक्षक आणि मुख्याध्यापकांसह मुलांना उच्च शिक्षणाचं निःशुल्क उपलब्ध करून द्यायचं आहे। पालिकेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांसह खाजगी संस्थेनं साहित्य, शिक्षण सेवक प्रशिक्षण विकसित करणे, खाजगी संस्थेनं अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी, शिक्षक प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, संस्थेनं देणगीच्या स्वरूपात संगणक, लाकडी सामान, वस्तू, पुस्तकं, शालेयोपयोगी साहित्य, शिक्षकांकरता क्षमता विकास कार्यशाळांना मदत करणे। मला या सेगमेंटची सुरुवात करताना जायचं रमेश जोशी यांच्याकडे। सर, मगाशी डॉक्टर अरुण निगवेकरांनी एक प्रकारे सार्वजनिक यंत्रणेतल्या त्रुटी आपल्यासमोर दाखवून दिल्या आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा खाजगीकरण नको अशा प्रकारची टोकाची भूमिकाही असता कामा नये, अशा प्रकारचा एक सम्यक आणि मध्यम मार्गी विचार मांडला, काही मूलभूत चिंतन त्यांनी या विषयावर केलं। काय सांगाल की या अशा प्रकारच्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधनं एलिमेंटरी एज्युकेशन, प्राथमिक एज्युकेशन सुधारू शकेल असं आपल्याला वाटतं का? नाही, याचं कारण असं आहे, प्राथमिक शिक्षण जे आहे त्या प्राथमिक शिक्षणामध्ये आपल्या प्रायव्हेट पार्टनर्सचा रोल हा नेमका काय आहे? पूरक आहे की त्या सगळ्यावर आपले सावट टाकणारा आहे? याचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे। सप्लिमेंटरी रोल असेल तर त्या ठिकाणी कुठच्या प्रकारच्या सप्लिमेंट्स, पूरकता ते पुरवणार आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे। आत्ता आपण जो पहिला भाग जो वाचलात, सहभागी खाजगी संस्थांचा शिक्षकांचं संपूर्ण शालेय व्यवस्थापनावर त्यांनी हवी व्हायचं, हा सर्वात डेंजरस पार्ट आहे। ह्याच्यामधून प्राथमिक शिक्षणामध्येच तुम्ही एक नवा वर्ग असा निर्माण करता, विशेषतः पब्लिक एज्युकेशनमध्ये, की जो बाकीच्या सेगमेंटपासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणि शालेय रमेश जोशी, मला एक सांगा, एकीकडे गुणवत्ता नाही असं तुम्ही मान्य करताय, दुसरीकडे संदीप देशपांडे यांनी सांगितलं की हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, तिसरीकडे डॉक्टर निगवेकर आपल्याला एक मध्यम मार्गी मार्ग सुचवतायत, त्यातल्यावर काय रोल मॉडेल असेल त्याच्यावर मी त्यांची चर्चा करणार आहे। मग अशा पीपीपीला तुमचा विरोध का? विरोध अशा करता आहे, पहिली गोष्ट अशी, गेली 2 वर्ष आपल्या देशामध्ये मुलाचा शिक्षणाचा कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशनचा मूलभूत हक्काचा कायदा पास झालेला आहे। राईट टू एज्युकेशन, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन। ह्या कायद्याची मुंबई महापालिकेने तसूभर सुद्धा अंमलबजावणी केलेली नाही, की ज्या कायद्यानुसार आज जर त्यांनी अंमलबजावणी केली असती तर आज ज्या गोष्टी सांगतात की 30 मुलांचा वर्ग असेल, 35 मुलांचा सेकंडरीला असेल, हे सगळं 2 वर्षापासून अंमलात यायला पाहिजे होतं। परंतु ह्या सगळ्या गोष्टी बेसिक राईट असून सुद्धा फ्लाउट करायच्या। आपण त्याची चर्चा केली की महानगरपालिकेचं अपयश असल्यामुळेच हे येत आहे। मला जायचं आहे डॉक्टर अरुण निगवेकर यांच्याकडे। निगवेकर सर, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं कोणतं मॉडेल नेमकं आपल्या डोळ्यासमोर आहे ते जरा स्पष्ट करून सांगा। सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सरांपर्यंत माझा आवाज पोचत नाहीये, पण मला जायचं आहे संदीप देशपांडे यांच्याकडे। तुम्हाला असं खरंच वाटतं की या खाजगीकरणामुळं, एका नवीन मॉडेलमुळं नवीन समस्यांना काही आपल्याला तोंड द्यावं लागेल? निश्चितपणे हा जो प्रयोग आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा, हा आपण मेडिकलमध्ये पण राबवला महानगरपालिकेने। 7 हिल्सचं उदाहरण आपण बघितलेलं, आपण त्यांना कंडिशन टाकलेली, आपण त्यांना प्लॉट दिला आणि त्यांना कंडिशन टाकलेली की 20% गरीब रुग्ण हे तुम्ही ॲडमिट करून घ्यायचे। आज मला सांगा 1% तरी गरीब रुग्ण ते ॲडमिट करून घेत आहेत का? नाही। वेरच आपण त्यांना ओसी नाकारली त्याच्यासाठी की आपलं कंडिशन्स ते पाळत नाहीत, त्यांनी हायकोर्टात जाऊन ओसी घेऊन आले ते। म्हणजे एक प्रकारे कायद्यातनं पळवाटा निघतात आणि ह्याच्यात काय पळवाट निघणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो। आमचा आक्षेप कशासाठी आहे सर, आज कुठली प्रायव्हेट जी संस्था आहे जी ही शाळा घेणार आहे ते काहीतरी चॅरिटी म्हणून ही गोष्ट करणार नाहीये। आज समजा ती एक शाळा असेल तर त्या शाळेला 100 लोक असतील, आज त्यांच्याकडे जी एक्सेस 50 ॲडमिशन येतात त्या कुठे ट्रान्सफर करायचं तर त्या महानगरपालिकेच्या जी शाळा ते अडॉप्ट करणार तिथे ट्रान्सफर करणार। मग शेवट ते जेव्हा वर्ग फुल होत जातील त्यांच्या ॲडमिशननी,
त्याच्यानंतर विषय येणार की आमच्या जी गरीब मुलं, जी पालिकेच्या शाळेत येतील, वॉचमनची मुलं, यांची मुलं, गरीब मुलं, त्या मुलांना अकोमोडेट करायला जागा राहणार नाही. मग ती मुलं कुठे जाणार आणि मग तुमची ऑब्लिगेटरी ड्युटी फेल होणार. आपण या विषयावर येणार आहोत. डॉक्टर अरुण निगवेकर आपल्या समोर पुन्हा संपर्क त्यांच्याशी झालेला आहे. सर, मला सांगा, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचं, शाळांच्या एक प्रकारे खाजगीकरणाचं असं कुठलं नेमकं मॉडेल आपल्या समोर आहे? कारण शाळांचा दर्जा सुधारत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. प्राथमिक शिक्षण अतिशय महत्वाचं आहे, तो पाया आहे, हेही आपण सांगितलेलं आहे. मग त्याच्यावरचं उत्तर किंवा त्याचं एक मॉडेल आपण काय सांगाल? नाही, प्रश्न आपण जो विचारला तो बरोबर आहे की शाळेमध्ये जाणारा प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा काय असते की मला शाळेमध्ये उपयुक्त शिक्षण मिळावं आणि ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे असं शिक्षण मिळावं. आतापर्यंत काय झालेलं आहे, गेले 60-70 वर्षामध्ये आमच्या वर्गामध्ये जुनी शिक्षण पद्धती जी आहे तिला आम्ही घट्ट धरून ठेवलंय. अर्थात त्या शिक्षण पद्धतीमध्ये काही चांगले गुण निश्चितपणे आहेत, पण आता जेव्हा टेक्नॉलॉजीचा बदल व्हायला लागलेला आहे आणि त्या कारणानं त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून नवनवीन प्रयोग करता येतात जे सकारात्मक असू शकतात आणि त्या सकारात्मक प्रयोगातून चांगलं शिक्षण मिळू शकतं. पण जेव्हा सार्वजनिक शिक्षण संस्था असतात त्यांच्यावर काही बंधनं असतात. ही बंधनं या कारणानं असतात की सार्वजनिक शिक्षण संस्था या प्रत्येक व्यक्तीनं दिलेल्या करातून त्या चालत असतात. म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे जे पैसे आहेत ते कोणी ना कोणतरी कर देतंय आणि त्यातनं ते पैसे वापरतात. मग महत्वाचं काय आहे की काही सामाजिक उद्दिष्ट असतात, काही सामाजिक अपेक्षा असतात. याची वचनपूर्ती करणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. मग ही जर वचनपूर्ती करायची असेल आणि मगापासून जसं आपण म्हणत आहात की सार्वजनिक शाळांमध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण व्हायला पाहिजे आणि तिथं ते शिक्षण देताना काही खाजगी घटकांना योग्यपणे त्यात जर मिसळलं तर फायदा होऊ शकतो का? अर्थात मी भौतिकी शास्त्रातला माणूस असल्या कारण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण नॉन कंडक्टिंग एखादा धातू असतो त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात जर आपण इम्प्युरिटी घातली तर ते नॉन कंडक्टिंग मटेरियल चांगलं कंडक्टिंग मटेरियल होतं. आता ही इम्प्युरिटी योग्य प्रमाणात घालायला पाहिजे आणि तिथं सगळं सार्वजनिक शाळांचं मूळ कार्य, अपेक्षित जबाबदारी याच्यापासून दूर न जाता प्रायव्हेट पब्लिक यंत्रणेमध्ये समतोलता आणता येईल का, आणि तो जर आणायचा असेल तर हा प्रयोग निश्चितपणे करायला हरकत. सर, तुम्ही भौतिकी शास्त्राचे प्राध्यापक आहात, डॉक्टर राजा रामण्णा फेलो आहात. तुम्ही एका अतिशय सोप्या अशा उदाहरणात सांगितलं की एक इम्प्युरिटी जर आपण घातली आणि ती योग्य प्रमाणात योग्य दिशेने घातली तर निश्चितच एक चांगलं मॉडेल येऊ शकतं. या विषयावरच आपण पुढच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, खाजगीकरणाची शाळा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.